नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण अशी एक माहिती बघणार आहोत की ज्या माहितीची आज सर्वांना नितांत गरज आहे. बऱ्याचदा लोकांचं असं म्हणणं असतं की आमच्यावरती कर्ज झालेलं आहे, आमच्यावरती लोन आहे आणि ती लोन किंवा ते कर्ज लवकर फिटत नाही. तर यावरती काहीतरी उपाय सांगा. म्हणूनच आजच्या या भागामध्ये आपण त्या संदर्भात माहिती बघणार आहोत. कर्ज लवकर कसं फेडावं किंवा कर्ज लवकर कसं फेडता येईल ह्या संदर्भात ही माहिती. मित्रांनो, पहिल्यांदा एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घ्या. कोणतीही अशी दैवी वस्तू किंवा कोणतीही अशी तांत्रिक गोष्ट नाही की जे तुम्हाला कर्ज फेडून देऊ शकते. देवपूजा केल्यानं, उपास तापास केल्यानं कर्ज लवकर फिटल अशी संभावना नाही. त्यासाठी आपल्याला पैसेच परत द्यावे लागतील. त्यासाठी आपल्याकडं पैसे टिकून राहणं गरजेचं आहे किंवा पैसे स्थिर राहणं गरजेचं आहे. आता पहिल्यांदा काही गोष्टीची खातरजमा आपण करून घेऊ की पैसे स्थिर होण्यासाठी काय गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि काय करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घ्या की पैसे केव्हा स्थिर होतात. पैसे आपल्याकडे येतात, येत नाहीत अशातला भाग नाही. पैसे येतात, कामाचे येतात, नोकरीचे येतात, पगाराचे येतात, व्यवसायाचे येतात, इथून तिथून कुठून तरी पैसे येत असतात. परंतु आपण एक ठरवलेलं असतं की 100 रुपयेमध्ये हे करायचं. मग मोबाईलचा बॅलन्स आला प्रत्येकाचा, टी व्हीचा रिचार्ज आला, लाईटचं बिल आलं किंवा गाडीचं पेट्रोल आलं, इतर सगळ्या गोष्टी, घरामधलं राशन आलं, इतर सगळ्या गोष्टी या कराव्याच लागतात. परंतु याच्यामध्ये न करणाऱ्या, न करावयाच्याही काही गोष्टी आहेत. त्याच्यावरती आपण पायाबंद घातला, त्याच्यावरती आपण जर राज्य मिळवलं तर बऱ्यापैकी आपलं कर्ज कमी होण्यास मदत होऊ शकते. आता याच्यामध्ये काही गोष्टी आहेत, बघून घ्या. की पहिल्यांदा आपण आपला मोबाईल रिचार्ज मारतो, महिन्याला मारतो. घरात 4 माणसं असतील तर 4 जणांच्या मोबाईलचा रिचार्ज आपण मारतो. मला एक सांगा, चारीच्या चारी लोकांच्या मोबाईलवरती रिचार्ज असणं गरजेचं आहे का? किंवा त्यांच्याकडं त्या पद्धतीचे सगळे मोबाईल असणं गरजेचं आहे का? असतील, विद्यार्थी असतील, गृहिणी असतील, त्यांना काहीतरी शिक्षण घ्यायचं असेल तर या गोष्टी गरजेच्या आहेत. परंतु 2 GB, 3 GB, 4 GB अशा पद्धतीचा डेटा घेण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणाचा जो रिचार्ज मारतो तो मारण्याची तेवढी आपली आवश्यकता नसते असं मला वाटतं. जिथं गरज आहे तिथे मारा, परंतु जिथं गरज नाही तिथं न मारता तेच पैसे तुम्ही सेविंग रूपी ठेवू शकता. गाडीच्या पेट्रोलमध्ये आपण पेट्रोल घालून 1 किलोमीटर जरी अंतर असेल तरी गाडीवरून जातो. मग तेच अंतर आपण जर पायी गेलो तर व्यायाम पण होईल आणि 1 लिटर पेट्रोलचे पैसे पण बचत होईल. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण बचत करत गेलो तर कदाचित कर्ज फेडायला मदत होऊ शकते. किंवा आपल्याला काही व्यसनं असू शकतात, छोटी मोठी असतील, परंतु व्यसनं करणं हा सगळ्यात चुकीचीच गोष्ट आहे. परंतु व्यसन समजा आपण दिवसातून 2 वेळा करत असेल, मग ती चहाच जरी असेल तरी ते व्यसनच झालं. आणि दिवसाकाठी आपण 2 वेळा चहा पित असेल तर तो चहा बंद करा आणि 1 वेळाच घ्यायचा प्रयत्न करा. 1 वेळच्या चहाचे पैसे जरी वाचली तरी महिन्याचे किती वाचतील, वर्षाचे किती वाचतील याचा हिशोब केला तर तुम्हाला वाटेल की कर्ज लवकरात लवकर फिटू शकतं. बऱ्याच गोष्टी, एखादी अशी गोष्ट असते की अनावश्यक बाजारामध्ये गेलो तर आपण इच्छेला वाटली, मनाला वाटली ती गोष्ट आपण घेऊन येतो. त्याच्यावरती झालेला खर्च, पै पाहुण्यांच्याकडे जातो आपण, सणवार असतात त्यावेळेला आपण इतरस्त खर्च करत असतो. अवाढव्य खर्च, 1 शर्ट, 2 शर्ट, 4 पॅन्ट्स, हे कपडे घेण्याकडं, परफ्यूम घेण्याकडं, हौशेच्या वस्तू घेण्याकडं, मेकअपचं साहित्य घेण्याकडं, हॉटेलमध्ये जाऊन जेवण करण्याचं, हे फॅड अलीकडे जास्त निघालेलं आहे. या फॅडच्या नादानं तुम्ही बऱ्याचदा पैसे गमावता, तुमच्या खिशातले पैसे बिनकामाचे वेस्टेज घालवता. तर हेच पैसे न वेस्टेज घालवता जर सेविंग केले तर तुमचे कर्ज कमी होण्यास मदत होईल. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपण जर प्रयत्न केले तर आपलं कर्ज कमी व्हायला मदत होते. एकदम मोठी लॉटरी लागेल, एकदम मोठी काहीतरी जॅकपॉट लागेल आणि आपण लोकांचे कर्ज भागू आणि या सगळ्यातून मोकळं होऊ, असे डोक्यातला हा भ्रम पहिला काढून टाका. कर्ज आपण घेतलेलं आहे, त्यांचं आपल्याला द्यावं लागणार आहे. मग ते 100 रुपये असू द्यात, नाहीतर लाख रुपये असू द्यात, द्यावेच लागणार आहेत.
एकदम एकरकमी पैसे आपल्याकडं कुठूनही येणार नाहीत. तसा जर सोर्स असेल तर तुम्ही त्याचे देऊ शकता. तुम्हाला मग काही काळजी करायचं कारण नाही. परंतु छोट्या-मोठ्या खेडेगावामध्ये, छोट्या-मोठ्या कुटुंबामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की कर्ज काढलेलं आहे, महिन्याच्या महिन्याला, आठवड्याच्या आठवड्याला हप्ता आहे, परंतु तो हप्ता देण्यासाठी तुम्हाला आटोकाट प्रयत्न करावा लागतो किंवा बऱ्याचदा दुसरा आणि कोणाकडून तर उसणं-पासणं पैसे घेऊन तो हप्ता भागवावा लागतो. तर दुसरं कोणाकडून तर पैसे घेतले म्हणजे ते सुद्धा अंगावरती कर्जच झालं. तर या पद्धतीनं तुम्ही आठवड्याला तुम्ही 500 रुपयेचं जर भाजीपाला खरेदी करत असाल तर त्यातले 100 रुपये तुम्ही साईडला काढून साईडलाच ठेवा. 400 रुपयेमध्येच तुम्ही भाजीपाला बसवा. तेच 100 रुपये आठवड्याचे असे महिन्याचे नाही म्हणलं तर तुमचे 500 रुपये होतील. 500-600 रुपयाचे ॲडजस्ट करून तुम्ही किमान थोडाफार हातभार लावू शकता कर्ज कमी होण्यासाठी. तुमचा हप्ता आरामात थोडाफार का असेना नील होऊ शकेल. प्रत्येकानं थोडी जर अशी ॲडजस्टमेंट केली, प्रत्येकानं थोडासा विचार केला तर आपल्या घरावरती असलेलं, आपल्या कुटुंबावरती असलेलं, परिवारावरती असलेलं कर्ज कमी व्हायस नक्की मदत होईल. बचत ही सगळ्यात मोठी गरज आहे. कर्ज कमी करण्यासाठी किंवा आपली आर्थिक उन्नती करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती बचत करणं. मग ती कोणत्याही गोष्टीची असू दे. प्रत्येक गोष्टीमध्ये काटकसर करा, बचत करा आणि मग तेच पैसे तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी किंवा तुमच्या कर्ज नील करण्यासाठी, कर्ज कमी करण्यासाठी वापरू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही या गोष्टी केल्या तर तुमचं कर्ज लवकरात लवकर कमी होऊन तुमची मानसिक स्थिती व्यवस्थित राहू शकते. आणि जर तुमची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती जर व्यवस्थित असेल तर अशी 10 कर्ज तुम्ही फेडू शकता. तेवढी तुमच्याकडे ताकद असू शकते. तर पहिल्यांदा हे लक्षात घ्या की कोणतीही आध्यात्मिक अशी गोष्ट नाही की ती केल्यानंतर तुमच्याकडे अमाप पैसा येईल आणि तो पैसा आल्यानंतर तुम्ही लोकांचे कर्ज भागवू शकता. तर या कल्पना आहेत. या तुम्हाला इथे काही वेळेला फसवलंही जाऊ शकतं की अशा गोष्टी ब्लॅक मॅजिक संदर्भात काही गोष्टी या केल्यानं पैसा येतो, पैसा टिकतो, पैसा भरपूर ओढला जातो, काही होत नाही. अलीकडच्या काळामध्ये या गोष्टी फसवेगिरीच्या माध्यमातून सुरू आहेत. तुम्ही ब्लॅक मॅजिक संदर्भात जरी काही गोष्टी करायच्या म्हटलात तरीसुद्धा तिथंही तुमची फसवणूकच केली जाते. त्यामुळे या रस्त्याला जाऊ नका. चांगला रस्ता धरा, पूजापाठ करा, परमेश्वराचं नामस्मरण करा, बचत करा, हसत राहा. जीवन सुखी आहे, सुखात राहण्याचा प्रयत्न करा आणि आपल्याबरोबर इतरांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करा. भेटूया पुढल्या भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत श्रीराम.